हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मैत्रिणींनो, आज आपण ब्लाऊजला फिटिंग अगदी व्यवस्थित आणि सोप्या पद्धतीने बघणार आहोत. त्यासाठी मी बॅक पार्टचा सेंटर काढून घेतला. त्यानंतर जी आपण सेंटर काढलं त्या सेंटरवर ही हुकपट्टी ठेवून घ्यायची, व्यवस्थित ठेवून घ्यायची. तो 2 चाचपीला पण लावून घ्यायच्या. हे बघा, मी पिना पण लावून घेतले, जेणेकरून आपले कपडा हलणार नाही. जिथे जास्त एक्स्ट्राच असेल ते कट करून घ्यायचं. इथं थोडंसं जास्त झालं, मी ते पण कट करून घेत आहे. आणि चेक करून बघायचं आपलं आर्म होल व्यवस्थित आहेत का. त्यानंतर आपली एक्स्ट्राची असते म्हणून ही समोर ठेवून बॉल पिना लावून घ्यायच्या. हे बघा, हे बॅक पार्ट आपला जास्त झालेला आहे, आपण कटिंग करू. थोडंसं पण जास्त होऊ द्यायचं नाही. थोडं जरी जास्त असलं तरी आपली फिटिंग बिघडते. त्यासाठी थोडंसं पण जास्त होऊ द्यायचं नाही. त्यानंतर डबल चेक केलं मी, आणखीन एक लाईन इथं जास्त झालं. डबल चेक केलं, अगदी परफेक्ट झालं. त्यानंतर आपण बाहीचं पण तसं पूर्ण चेक करून नंतर ॲडजस्ट करायची. हे बघा, हे थोडंसं जास्त झालं, मी कटिंग केलं, आकार पण व्यवस्थित करून घेतला. पुन्हा चेक केलं, बघा एकदम परफेक्ट केलेलं आहे. 2.5 इंचावर मार्किंग दोन्ही शोल्डरची मी करून घेतली. दोन्ही शोल्डर मार्किंग केलेली आहे. आता जे आपला खोल भाग असतो समोरच्या साईडने जॉईन करायचा आणि बॅक साईडचा बॅक साईडने जॉईन करायचा. आणि बाहीला त्यावेळेस कधीही सेंटरमधून जॉईन करायची, ओढायची नाही, काय नाही, अगदी अलगद लावून घ्यायची. बघू शकता मी जशी लावत आहे तसे प्रकारे तुम्ही पण लावून घ्यायची. त्यानंतर ही समोरच्या पार्टला पण मी बाही लावून घेत आहे. बघू आता मी बाही पूर्ण अटॅच केलेली अगदी फिनिशिंगमध्ये. आता दुसऱ्या साईडची पण बाही आपण सेंटरमधूनच लावायला सुरुवात करणार. बाही ओढायची नाही, अगदी अलगद लावून घ्यायची. सेंटरमधून लावल्यामुळं अगदी आपली परफेक्ट बाही लागल्या जाते. आणि जरी उरली किंवा कमी पडली दोन्ही पण पडते. बघा, ओढायची नाही, जशी आहे तशी लावायची. ओढल्यानं बाईला जुन्या किंवा मिऱ्या पडतात. त्यानंतर आपण एक कच्ची शिलाई टाकून घेऊ अगोदर. व्यवस्थित कपडा करत पूर्ण एक शिलाई टाकून घेऊ. या साईडनं टाकून घेऊ. बघा, मी दोन्ही साईडनं शिलाई टाकून घेतलेली आहे. त्यानंतर मापाचा ब्लाऊज घेऊन आपण चेक करूया. मार्किंग करायचं. त्यानंतर आपण टेपानं काउंट करून घेऊ. 8.5, 8.5चा चौथा भाग किती येते? 2, 4, 2, पावणे 2 इंच आपली फिटिंग. आठ इंच. त्यानंतर ब्लाऊज बाहीची मार्किंग करून घेऊ. नंतर आपण सरळ रेष मारून घेऊ. बघू शकता आपली रेष अगदी सरळ आलेली आहे. जशी आपण रेष मारली त्या रेषेनुसार पूर्ण फिटिंग शिलाई टाकून घ्यायची. म्हणजे आपली फिटिंग अगदी व्यवस्थित येते, इकडे तिकडे जाऊ द्यायची नाही. आपण आता या साईडनं पण करू. 8.5चा चौथा भाग काढायचा. 8 इंच लुकपट्टी सोडून 8 इंचावर मार्किंग केली. त्यानंतर दंडघेर आणि तिन्ही पॉईंट जॉईन करून घ्यायचे.
जशी आपण खडूने रेषे ओढली त्या रेषेवरून पूर्ण शिलाई टाकायची. बघू शकता आपली जॉईंट बी एकावर एक आलेली आहेत. शिलाईची लाईन पण एक सरळ आलेली आहे आपली, अगदी परफेक्ट. समोरून पण बघू शकता तुम्ही.